तर ही मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण इथे आलेलो आहे। या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम महापालिकेकडून केली जाते, मात्र स्थानिक त्याला विरोध करताना दिसत आहे। आणि अशातच आपण पाहतोय पोलीस जे आहेत तिथले कर्मचारी जे आहेत आणि त्यांच्यामध्ये महापालिकेचे कर्मचारी पण या ठिकाणी दिसत आहेत। त्यांच्यामध्ये स्थानिकांमध्ये वाद झालाय, बाचाबाची होताना दिसतेय, आक्रमक झाले स्थानिक आणि त्यांना रोखण्यात सध्या पोलीस रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळत आहे। महापालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी दिसत आहेत, कर्मचारी आहेत तेही समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत स्थानिकांची। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपण सध्या पाहतोय आणि या ठिकाणी महापालिका अतिक्रमण हटाव मोहीम सध्या राबवते। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, ही दृश्य आपण पाहतोय, पुन्हा एकदा स्थानिक आक्रमक झाले तसं दिसतंय। वैष्णवी, एका बाजूला प्रशासन असं म्हणतंय की अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार, किती जरी विरोध असला तरी त्या दृष्टीने आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। कारण जिथे जिथं अनधिकृतपणे रस्त्यावर येऊन घरं बांधलीत किंवा दुकानं थाटलीत ती बाजूला करण्यात अशी भूमिका महानगरपालिका प्रशासनाची आहे। दुसरीकडे नागरिकांचं म्हणणं आहे की इतक्या तातडीनं कुठल्याही नोटिसा न देता ही कारवाई करणं योग्य नाही। सकाळची जी बैठक झाली होती, चर्चा झाली होती, चर्चेनंतर लोकांनी तिथल्या नागरिकांनी सहमती दर्शवली होती। मात्र एका तरुणानं दगड फेकला आणि त्यानंतरचा हा राडा सुरू झाल्याचा आता समोर आलेला आहे। कारण मोहीम सुरू झाल्यानंतर जवळपास 1.5 तास सगळ्या नागरिकांनी सहकार्य केलं होतं। मात्र नारेगावच्या पुढच्या भागामध्ये गेल्यानंतर ही एक दगडफेक झाल्यानंतर मग पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला। लोकांचा जमाव जमलेला होता, त्यांना बाजूला करण्यासाठी पोलिसांचे असे प्रयत्न सुरू होते। आता तू जसं सांगितले तसं जरी इथं लाठीचार्ज किंवा इतर गोष्टी जरी थांबल्या असल्या तरी लोकांचं आणि पोलिसांच्या प्रशासनाचं एकमेकांशी उद्धट घालणं बोलणं सुरूच आहे। आणि त्यामध्ये आता नेमकं पुढं प्रशासन काय करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण पुन्हा एकदा महानगरपालिकेची जी जबाबदारी पार पाडणारे अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही रीतसर ही कारवाई परवानगीच्या आदेशानुसार करतो, परवानगीनुसार करतो आहोत आणि त्यामुळे आम्ही थांबणार नाही। त्यामुळं आता एका बाजूला प्रशासन आणि दुसऱ्या बाजूला नागरिक आता संघर्ष वाढू लागला असं चित्र सध्या तरी दिसतं। माधव, मात्र आपण आता हे पाहतो इथेच अद्यापही राडा झालेला आहे काहीतरी आणि स्थानिकच एकमेकांमध्ये भिडल्याचं पाहायला मिळालंय। एक तर काही नागरिकांनी सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की आम्ही या अतिक्रमण हटवण्याला पाठिंबा देतो आहोत, दुपारी 2 वाजल्यानंतर तुम्ही कारवाई करू शकता। तर एका तरुणाने दगड मारल्यामुळं हा प्रकार घडून आलेला समोर झाला। असा हा 2 गटाचा वाद एकमेकांच्या समोर आला आहे की जर एका बाजूला आम्ही प्रशासनाची विनंती करून 2-3 तास आपण घेतले, त्यानंतर सगळी मोहीम सुरक्षितपणे व्यवस्थितपणे महानगरपालिका करते आहे, तर अशा वेळेस त्यांना विरोध करणं असं एक गटाचं म्हणणं आहे। आणि त्यामुळं हा सगळा जो वाद आहे तो एका अर्थानं नागरिक प्रशासन आणि दुसरीकडे त्या 2-3 गटामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं भांडण सुरू झालं आहे। आणि त्यामुळं तिथली जी परिस्थिती आहे ती तणावपूर्ण दिसते आहे आणि अशा परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त अधिक वाढवण्यात आलाय। पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा आता थोड्याच वेळात तिथे पोहोचतायत, सोबतच राज्य राखीव दलाची टीम आणि इतर जवळच्या पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी सुद्धा इथं येत आहेत। अच्छा माधव, असेच आपण आमच्यासोबत जोडून राहा। तुर्तास ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावातली दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। मात्र स्थानिक आणि महापालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये वाद सध्या झालाय, त्यामुळे पोलिसांनाही हस्तक्षेप या ठिकाणी करावा लागलाय। मोठा फौजफाटा बोलावण्यात आलेला आहे। या अतिक्रमण विरोधी मोहिमेला विरोध केला जातोय आणि त्यामुळेच परिस्थिती आता तणावपूर्ण निर्माण झालेली आहे। जी हद्द पायऱ्या तोडू नका असं त्यांचं म्हणणं होतं। त्याच्यावरून त्या व्यक्तीची त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्ती व्हिडिओ काढत होता, त्याला व्हिडिओ का काढताय म्हणून त्या कुटुंबातले त्यांच्याशी झटापट झाली आणि आम्ही त्यांना तिथून हटवलेलं आहे। आव्हान काय कराल? काय झालं होतं? आव्हान हेच आहे, ही कारवाई कायदेशीर प्रक्रिये महानगरपालिकेतर्फे चालू आहे, शांततेत चालू आहे आणि नागरिकांनी असं सहकार्य करावं। सर, पण थोडक्यात आता शांत झालं? सर्व शांतता। अंत असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी पोलिसांनी दिलेली आहे आणि आता पुढची कारवाई सुरू पुन्हा झालेली आहे।
आता ईसकाळ.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी ईसकाळ.com ला नक्की भेट द्या.